सर्वांना नमस्कार. चांद मातला या स्टोरीचे 86 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. दहीहंडीच्या कार्यक्रमात रवी शेठवर हल्ला करायला आलेल्या हल्लेखोराला शशीनं नारळ फेकून मारला आणि जाग्यावर त्याचा जीव गेला. आणि ते बघून चंद्रा आता फार घाबरली होती. पहिल्यांदाच तिच्यासमोर शशीनं कुणाचा तरी जीव घेतला होता आणि शशी आता तिच्या त्या अवस्थेला हसत होता. पण ती घाबरलेली बघून रवी शेठ म्हणाले, अजित, तिला घरी घेऊन जा, ती घाबरली आहे बहुतेक. आणि शशी विचार करत होता की अशी जर ती करायला लागली तर कसं करायचं. ती घाबरट असेल तर माझ्याजवळ नाही राहू शकत. तिनंही माझ्यासारखं निडर झालं पाहिजे. मी तिला अजून माझ्या भूतकाळाबद्दल काहीच सांगितलं नाही आणि माझ्या भविष्यात काय असेल मला माहीत नाही. आणि हे जर शशी आणि ही जर अशी भित्री असेल तर कसं होणार. उद्या मला काही झालं, मला पोलिसांनी पकडलं तर माझ्या पाठीमागं ती एकटी राहू शकेल का, असा शशी विचार करत होता. आणि रवी शेठ पुन्हा म्हणाले, अजित, तिला आतमध्ये घेऊन जा. आणि मग शशी चंद्राला म्हणाला, चंद्रा, तू आत जा, मी आलो, मी बाबांना सोडून येतो. मग चंद्रा तशीच रूममध्ये गेली आणि कशासाठी तरी तिनं आता ते कपाट उघडलं आणि अजूनही तिथेच असलेला तो हार तिला दिसला. आणि आता ती आणखीनच नाराज झाली, कारण हा तर लोकांचे जीव घेतो आणि मी त्याच्यासोबतच लग्न करण्याची स्वप्न बघते. हे योग्य की अयोग्य असा ती विचार करायला लागली. आणि तिनं तो हार उचलला. झेंडूचा असल्यामुळे अजूनही ताजा तवाना होता. आणि खूप विचार करून तिनं तो कचऱ्याच्या डब्यात फेकून दिला. आणि त्याच्याविषयी सगळं खरं काय आहे ते समजल्याशिवाय पुढचा विचार करायचा नाही असं तिनं ठरवलं. आणि इकडे पांडू म्हणाला, छोटे शेठ, अहो, बोललात का नाही तुम्ही तिला. आणि आय लव्ह यूचा अर्थ सांगितला का नाही. आणि चंद्रानं मी सांगितली ती जादू केली का. तसं शशीनं त्याच्या खांद्यावर हात टाकून त्याचं तोंड दाबून ठेवलं आणि म्हणाला, गाढवा, म्हणजे हे सगळं तू शिकवतोस का तिला. बेंडोक कुठला. तिच्या डोक्यात काहीही खूळ घालू नको. पांडू म्हणाला, खूळ तर आता तुमच्याही डोक्यात शिरला आहे की, म्हणूनच तिला आय लव्ह यू म्हणालात ना. आणि रवी शेठ म्हणाले, अजित, म्हणजे तू अजून बोलला नाहीस ना. का मी बोलू तिच्याशी. अजित, अरे इथं माणसांचा जीव घेताना मागे पुढे बघत नाहीस आणि एका मुलीला तुझ्या मनातलं बोलताना किती घाबरतोस. तू पटकन बोलून टाक, म्हणजे मी मुहूर्त काढायला रिकामा. शशी म्हणाला, बाबा थांबा ना, इतकी काय घाई आहे, इथे मला वेळच मिळत नाही, सारखं कोणी ना कोणी येऊन टपकतं. असा बोलायला लागलो. मनाची तयारी केली, सगळं वातावरण तयार झालं की कोणी ना कोणी येतच असतं आणि मग बोलायचं राहून जातं. आणि रवी शेठ म्हणाले, मग तुझ्यापेक्षा तर मी बरा. एका नजरेत शारदानं माझ्यावर प्रेम केलं आणि मी तिला तिच्या बापाच्या घरून पळवली आणि लव्ह मॅरेज करून टाकलं. आणि इथे तू महिनाभर झालं त्या मुलीबरोबर फिरतोस, तिच्यासोबत राहिलास आणि अजून घोडं आहे तिथंच आहे. आणि हे ऐकून शशी चकित झाला आणि हसून मला, बाबा खरंच. अहो, काही सांगता काय, हे तर मी आजच ऐकतोय. आणि रवी शेठ हसून म्हणाले, हो मग, इथेच याच चाळीत याच ठिकाणी आमचं लव झालं होतं आणि आता तू आणि चंद्र राहतोस ना, ती आमचीच रूम होती, म्हणून मी इथं सारखा येतो. कधीतरी वेळ मिळाला तर सांगेन तुला माझी लव्ह स्टोरी. शशी आता हसत होता आणि तो पुन्हा नमस्कार करून मला, बाबा, हॅट्स ऑफ यू. आखिरकार बाप होत आहे. बघ दिलीप कुमार, शिक काहीतरी, असं म्हणून शशीनं त्याच्या डोक्यात टपली मारली.
आणि पांडू म्हणाला, छोटे शेठ, अहो शिकून मी काय करू, माझं तर लग्न झालं, आईनंच करून दिलं आणि मी सुखी आहे बाबा. बायको खूप चांगली लागली, पण चंद्रासुद्धा वागी नाही बरं का, निघाली होती दहीहंडी फोडायला. आणि शशी मनात चिडून म्हणाला, तिला काय जातंय दहीहंडी फोडायला, बावळट कुठली. आता तिला बघतोच आत गेल्यावर. साडी वर घेण्याची काही गरज होती का, वेडपट. कसे पाय दिसत होते तिचे, गोरे गोरे. असं शशी मनातच म्हणत होता आणि तिच्यावर चिडला होता. मग तोपर्यंत आता रविशेठच्या माणसांनी त्या हल्ला करायला आलेल्या गुंडाची विल्हेवाट लावलीसुद्धा. आणि हा कोणाचा माणूस असावा असा तर्क करत बसले. आणि शशी म्हणाला, बाबा हा नक्की कोण असावा. आणि रविशेठ म्हणाले, आता कोणाचं म्हणून ओळखावा, माझ्या जीवावर उठणारे काही कमी आहेत का. अरे खूप जण आहेत ज्यांना मला घालवायची खूप घाई झाली आहे. आणि माझी खूप जणांची दुश्मनी आहे अजित. आणि आता एखाद्यानं हल्ला नाही केला तरच मला नवल वाटतं. आणि आता निघतो असं म्हणून रविशेठ निघाले. आणि शशी म्हणाला, बाबा मी सुद्धा येतो, तुमच्या गाडीच्या मागे आहेच मी, तुम्ही पुढे व्हा. आणि रविशेठ म्हणाले, नको अजित, मुलगी घाबरली आहे, तिच्यासमोर मुर्दा पडला रे, घाबरेल नाही तर काय होईल. तू जा आणि तिला शांत कर आणि लवकर बोल, तुझ्या मनातलं काय असेल ते, समजलं. मला पटकन गुड न्यूज हवी आहे. तसा पांडू फिसदिशी हसला आणि म्हणाला, बाबा अहो लग्नाच्या आधीच गुड न्यूज मागताय का. तसे रविशेठ खूप हसले आणि शशीने त्याचा गळा आवळून दाबला. आणि पांडू म्हणाला, मेलो मेलो. मग शशीने त्याला सोडलं आणि रविशेठ हसून म्हणाले, अजित तू जा खोलीत, मी निघतो. असं म्हणून त्यांची गाडी पुढे निघाली. पण आता शशी त्यांना एकटं सोडणार नव्हता हे त्यांनाही माहीत होतं. त्यांनी गाडीच्या काचेतून बघितलं तर शशीची बुलेट त्यांच्या मागेच होती. आणि रविशेठ मनाशीच हसले आणि म्हणाले, वेड्यासारखं प्रेम करतो माझ्यावर हा मुलगा. खरंच माझा अजित परत आलाय असंच मला वाटतं. थँक्यू गॉड, इतका प्रेम करणारा मुलगा दिल्याबद्दल. असं म्हणून रविशेठ त्यांच्या एरियात शिरलेसुद्धा. आणि गाडी थांबवून डोकं बाहेर काढलं त्यांनी आणि शशीला बाय बाय केला. आणि मगच शशी परत फिरला. मग शशी चाळीमध्ये आला, आत खोलीत गेला. आणि चंद्रा आता त्याला काहीच बोलत नव्हती. पण तो जसा आत आला तशी घाबरून उठून उभा राहिली. मग शशी हातपाय धुवून आला तर ती बाथरूमच्या बाहेर टॉवेल घेऊन उभाच होती, ते सुद्धा कधी नव्हते. मग तो जाऊन बसला तशी ती त्याला पाणी घेऊन आली. आता तो बसलेला उठला तसं तिनं पटकन, उठू नको तू, मी तुला पाहिजे ते देते, असं म्हणून त्याला सिगारेट दिली. आणि शशीला तर आता आश्चर्यच वाटत होतं की हिचं नेमकं काय चाललंय आणि हिच्यात असा का बदल झाला. आता तो सिगारेट पेटवत नव्हताच. आणि चंद्रा स्वतःहून त्याला म्हणाली, अरे पी की बिडी, तुला तलब झाली असेल ना. आणि शशीनं ते सगळं बाजूला ठेवलं आणि म्हणाला, तुझं काय चाललंय मला कळेल का, अशी का वेड्यासारखी करतेस आणि तू अजूनही घाबरली आहेस का. तशी चंद्रा त्याच्यापासून दूर निघाली आणि म्हणाली, कुठे काय, काहीच नाही. मग त्यानं तिच्या हाताला पकडलं आणि म्हणाला, थांब, काय चाललंय तुझं, आज काय इतकी सेवा करतेस आणि आज स्वतःहून बिडी देतेस. आणि चंद्रा म्हणाली, खरंच सांगू का शशी म्हणाला, हो खरं सांग, मला खोटं बोललेलं आवडत नाही. ती म्हणाली, तू खरंच त्या माणसाला मारलंस होय, ते पण एका नारळाच्या फटक्यात. शशी हसला आणि म्हणाला, अच्छा म्हणून घाबरलीस का. चंद्रा, हेच चालतच राहतं आणि मी नसताना त्याला मारला तर त्यानं बाबांना मारलं असतं. आणि घाबरू नकोस, मी तुला नाही मारणार. आणि तू येतेस का उद्या मार्केटमध्ये, तुझ्यासाठी ना आपण काहीतरी खरेदी करायचं. आणि चंद्रा म्हणाली, काय,
शशी म्हणाला, चल तरी, तुझ्यासाठी सरप्राईज आहे. आणि चंद्रा म्हणाली, सरप्राईज म्हणजे काय? आणि आता शशीनं ओठांचा चंबू केला आणि तिच्या दिशेनं तोंड केलं आणि म्हणाला, असं असतं सरप्राईज. आणि चंद्रा खूप लाजली आणि आता तिला वाटलं त्याचं नाव सरप्राईज असतं. आणि शशी म्हणाला, मग मला मिळेल का सरप्राईज? आणि आता ती काहीच बोलेना. आणि संध्याकाळ झाली तरी तिच्या स्वप्नात ओठांचा चंबू केलेला शशी यायचा. आता त्याच्यापासून दूर राहायचं असं ठरवलं होतं, पण तिच्याच्यानं आता ते शक्य नव्हतं. मग सकाळी उठल्यानंतर चंद्रा खुश होती आणि आंघोळ करतानाच गाणं म्हणायला लागली, काल सपनामध्ये माझा सजना ग माझी पप्पीच घेऊन गेला. आता तिला वाटलं शशी झोपलाय म्हणून ती मनसोक्त बाथरूममध्ये गाणं म्हणत होती. पण आता शशीनं ते ऐकलं आणि तो उठला. हाताची घडी घालून बाथरूमला कान देऊन ऐकत बसला होता तिचं ते गाणं, काल सपनामध्ये. आणि चंद्रानं मात्र साबणाचा खूप सगळा फेस केला होता, शरीराला लावला होता, गालाला घासत होती आणि राजकन्येसारखी आंघोळ करत होती. आणि जशी उभं राहिली तशी त्या फेसावरून जोरात घसरली आणि तिच्या पायाला थोडासा मार लागला आणि ती खूप जोरात कळ येऊन ओरडली, आई ग. आणि शशीला आवाज आला आणि शशी लगेच म्हणाला, काय झालं चंद्रा, काय झालं, तू बोलत का नाहीस? पण चंद्रा आता काही बोलतच नव्हती, नुसती रडत होती. आणि शशी म्हणायचा, दरवाजा उघड. चंद्रानं मात्र आता काहीच घातलं नव्हतं, नुसती परकरवर आंघोळ करत होती आणि दरवाजा उघडावा कसा आहे तिला कळेना. पण तिला उठतासुद्धा येईना, बहुतेक पाय मुरगळला होता. उठायला लागली की पुन्हा पडायची आणि आणखीन जास्त वेदना होऊन रडायची. आणि शशी आता तिला म्हणायचा, अगं दार उघड चंद्रा, मी येऊ का आत? मला खूप काळजी वाटते तुझी, असं तो म्हणायचा. आणि त्याच्या प्रत्येक शब्दातून खरंच चंद्राविषयी खूप खूप काळजी दिसायची. आणि चंद्रा म्हणाली, नाही नाही, तू आत येऊ नकोस, तू मला बघायचं नाही. आणि रडायला लागली. आणि शशी शेवटचं तिला निक्षून सांगत म्हणाला, चंद्रा तुला खूप दुखतंय ना, मी आता नाही थांबू शकत, मी आत येतोय, असं म्हणून त्यानं दरवाजावर जोर लावून ढकललं. तशी चंद्रा बाथरूममध्ये खूप संकोचली आणि तिनं तिचे दोन्ही हात तिच्या छातीवर आडवे पकडले. आणि शशी तिच्या भिजलेल्या रूपाकडे बघून घायाळ झाला.